मालेगावच्या रस्त्यांवर आपण बघतोय की हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या ठिकाणी ढोल ताशा वाजवून जल्लोष साजरा केला जातोय। आपण बघतोय साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा फोटो हातात घेऊन या ठिकाणी मालेगावमध्ये मिरवणूक काढली जाते। त्याच्यामुळे एक जल्लोषाचं वातावरण जे आहे ते मालेगावमध्ये बघायला मिळत आहे। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा फोटो हातात घेतलेले हे सगळे कार्यकर्ते जे आहेत बघतोय की मालेगावच्या प्रमुख चौकातून ही मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी काढली जाते। अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी नाचत आहेत आणि पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ही संपूर्ण मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी निघाल्याचं आपण बघतोय। हातामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे फोटो देखील या ठिकाणी धरण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातो। काय भावना? आम्ही मालेगावातले सर्व राष्ट्रभक्त हिंदू आज प्रचंड आनंदात आहोत। न्यायालयाने जो आमचा सगळ्यांचा सन्मान केलेला आहे, 17 वर्षापासून आमच्यावरती जे लांछन लावलं होतं त्यापासून आज मुक्तता आम्हाला मिळालेली आहे। तमाम हिंदू आजपर्यंत कधी आतंकवादी नव्हता, कधी आतंकवादासारख्या गोष्टींमध्ये नसेल, हे या पद्धतीने इथे स्पष्ट झालेलं आहे। आपण बघतोय उत्सव साजरा होतो। अतिशय आनंदाचा दिवस आज या मालेगाव शहर आणि संपूर्ण देशामध्ये उजाडलेला आहे। 2008 साली मालेगाव शहरामध्ये जो कथित बॉम्बस्फोट झाला होता, त्या बॉम्बस्फोटमध्ये हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे आदरणीय साधू सिंग आणि कर्नल पुरोहित यांच्यावर ते हिंदू दहशतवादाचा आरोप करण्यात आले होते। 17 वर्षानंतर आज मेहरबान आदरणीय न्यायालयाने त्यांना निर्दोष ठेवले, त्याचा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होतो। आपण बघतोय की मालेगावमधून अशा पद्धतीनं मिरवणूक काढली जाते। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी नाचत आहेत। हातामध्ये प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा फोटो देखील झळकवला जातोय। मालेगावच्या प्रमुख चौकांमध्ये अशा पद्धतीनं हिंदुत्ववादी संघटनांच्या या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। सत्य परेशान होता है पराजित नाही, अशा पद्धतीनं जे फलक आहेत ते हातात घेऊन, तसंच साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे फलक हातात घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता निघालेले आहेत आणि त्यामुळे एक उत्साह जो आहे तो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी बघायला मिळतो। काय सांगाल? नाही बघा, काँग्रेसच्या कार्यकर्ता जो सत्तेचा गैरफायदा घेऊन गेली कित्येक वर्ष महिला साध्वी असलेल्या साध्वी प्राचीनवर, साध्वी प्रज्ञा सिंगवर जो काँग्रेसने हिंदू आतंकवाद नावाचा आतंकवाद पसरवला, त्याच्या विरोधात विशेष न्यायालयाने या हिंदूंच्या बाजूने निर्णय देत आज सत्य परेशान होतं पण पराजित होत नाही आणि म्हणून सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण बघतोय की हे सगळे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जल्लोष करत आहेत, घोषणाबाजी केली जाते। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे फोटो जे आहेत ते या ठिकाणी हातात घेऊन हे कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। मालेगाव ब्लास्ट प्रकरणी सर्वच्या सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याचा जल्लोष हिंदुत्ववादी संघटनांकडून मालेगावमध्ये साजरा केला जातोय। दृश्यांमध्ये आपण बघताय कशा पद्धतीनं प्रमुख मार्गांवर, प्रमुख चौकांमध्ये मालेगावच्या या निकालाचं स्वागत हिंदुत्ववादी संघटनांकडून केलं जात आहे। ढोल ताशा त्याचप्रमाणे घोषणाबाजी यांनी संपूर्ण मालेगाव शहर दुमदुमून गेलेलं आहे। पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात आहे।
फटाके फोडण्यास मात्र पोलिसांनी या ठिकाणी काही कार्यकर्त्यांना मनाई केली आणि त्यामुळे काही काळ या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली। आता मात्र आपण बघतोय की हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने एक मिरवणूक जी आहे ती शहराच्या प्रमुख मार्गांवर काढली जाते। या मिरवणुकीमध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा फोटो देखील हातात घेऊन हे कार्यकर्ते जे आहेत ते मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। घोषणा दिल्या जात आहेत साध्वी प्रज्ञा सिंग यांचा विजय असो, त्याचप्रमाणे सत्य परेशान होत आहे पराजित नाही अशा स्वरूपाचे हे बॅनर या ठिकाणी झळकत आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण मिरवणुकीला कुठेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आला आहे। मालेगाव पोलिसांचा विरोध डावलून कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच पोलिसांकडून कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या की त्यांनी या ठिकाणी फटाके फोडू नये, मात्र कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात असताना फटाके देखील फोडले जात आहेत आणि त्यामुळे आता मालेगावच्या प्रमुख चौक्यामध्ये या ठिकाणी आपण बघतोय की जल्लोष साजरा केला जातोय, फटाके फोडले जात आहेत। पोलीस खरं तर या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलिसांकडनं या फटाक्यांच्या लढी ज्या आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। पोलीस या फटाक्यांना जप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र दुसरीकडे या ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट होत असल्याचं बघायला मिळत आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी झटापट सुरू आहे। फटाके उडू दिले नाहीत म्हणून पोलिसांकडनं या ठिकाणी कार्यकर्त्यांना अडवलं जात आहे। या ठिकाणी पोलिसांकडनं कार्यकर्त्यांना थांबवलं जात आहे। अखेर फटाके जे आहेत ते या ठिकाणी फोडण्यात आलेले आहेत। पोलिसांच्या वतीनं कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होत असला तरी या ठिकाणी फटाके फोडले गेलेत। आपण दृश्यांमध्ये बघतोय की मालेगावच्या प्रमुख चौकांमध्ये अशा पद्धतीनं जल्लोष साजरा केला जातोय। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर या ठिकाणी मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं जल्लोष जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय। पोलिसांनी सातत्यानं फटाके फोडू नये यासाठी प्रयत्न केले, मात्र फटाके फोडले गेले आहेत या ठिकाणी आणि फटाके फोडून हा संपूर्ण उत्साह जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय। या निकालाचं स्वागत जे आहे ते मालेगावमध्ये या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांकडून केलं जात असल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।